हा ओढ. वाजलं पुढे गेलो. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. मी पूजा डेंगळे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आहे भाऊबीज, तर मला पण जायचं आहे माहेरी. तर तृप्तीची भाऊबीज जी आहे ती आता आम्ही साजरी करणार आहे. तर चला आधी तृप्तीची भाऊबीज जी आहे ती सेलिब्रेट करूया. त्याला ओळ आधी बरं त्याला. त्याच्या डोक्यात टोपी घाला. तुम्ही म्हणा सकाळपासून काय चाललंय वयांचं? आहे रे यांचा वेगळाच प्रयोग चालू आहे बुवा. आज सकाळ बघून काय घाली ते काय पाहिलं नव्हतं अजून. तुम्हाला टोपी का वेगळाच प्रयोग. अरे एवढं नका करू. काहीतरी डोक्यात आटकी द्या, नंतर लाल गनलाई द्या आणि असं ताट फिरवी द्या. धरू का काय? त्याला पण होतो दिवा धरायचं. डोळे बिळे पाहिले का? डोके होता म्हणून कोण टाकी द्या रे. काय करीत आहे काय नेमकी? यांचं चाललंय काय हा? म्हणून? अरे यांनी चालवलंय काय माहिती? तुम्हाला कसं जरा काय यांची पाहत आहे कसा तो म्हणा इथं मी बोलत नाही. माय वाचच किती गुलू गुलू घेत्या. म्हणजे तो म्हणा माय नावाखाली जे ते ज्याच्या त्याच्या मनातला उरकिता. काय तमाशा काय यांचा मला काय कळणार बुवा. दोन पण कस करतोय? बाई आता हे काय लावलं? नवीनच लावलं. चावायचंय त्याला. आधी द्या त्याला आळस आलाय. बाई आता काय दिलंय? तो केळच पाहतोय फक्त. त्याला केळ खायचंय परत. अरे खायचं नाही, खायचं नाही, अरे खायचं नाही, खायचं तेव्हा नाही. आत्या खाऊ देऊ राहिल्या बघ. अबे आता खाऊ देऊ राहिला. आ. बाई लय गोड होतं. काय होतं काय नाही हो. तोंड बघा ना. चरबट चरबट लागलं ते. बाय. या बाईला काहीतरी खाऊ घातलं बुवा सकाळ बसून, नाही तर नुसती टोपी घालीत होते. तोंड घास पाहतोय. मज्जा आली आत्ताशी, काहीतरी मज्जा आली बुवा. उतरा खाली आता. चला पप्पाला पप्पा करायचंय. आणि मोबाईल आता डायरेक्ट. म्हण ना. पिढा पिढा जाऊ दे, बळीचं राज्य येऊन दे, त्याला केळ खाऊ दे. आणि ते त्याला करदूर आणि ते घे मला, ते घे, ते घे, ते घे, ते घे. दे ग दे ग. घे, घे, घे. घे ना, घे ना. आप सगळं काही तू आज सगळं घे. वा 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 वा. तर म्हणजे अशा प्रकारे तृप्तीची भाऊबीज जी आहे ती सगळी मस्त छान अशी पार पडलेली आहे. दादूला खूप झोप आलेली होती, पण नेमकं त्याच्या आत्या आल्या त्याच्यामुळे त्याला जागच ठेवलं आणि ओळून वगैरे घेतलंय मस्त छान. तर आता थोड्या वेळाने आम्हाला निघायचं आहे. माझं स्वयंपाक वगैरे चालू होतं. तृप्तीच्या पप्पांना बेणं तोडायचं होतं. ते सकाळपासूनच म्हणत होते चला आधी बेणं तोडा. त्यांना म्हणलं नको नको आजचे दिवस तुम्ही एकटे तोडा, मी जरा घरातलं आवरून घेते, कारण मी कसं 2-4 दिवस सुट्टीला चालली आहे माहेरी. तर तृप्तीच्या पप्पांनी जवळजवळ 3 पार्सलच्या बॅग ज्या आहेत त्या ठिकाणी पॅक केलेल्या आहेत. एक पार्सल लातूरला जाणार आहे, दादांचे 2000 डवळे होते.
तरी बघा इथं सकाळी सकाळी जाऊन त्यांनी तोडून आणून ठेवलंय, म्हणजे कसं उद्या सोमवार आहे त्यांना लगेच पार्सल ऑफिसला पार्सल टाकायला जाता येईल, तर ऊन लागू नये म्हणून त्यांनी मस्त झाकून वगैरे ठेवलंय, मस्त छान पॅकिंग करून. माझं पण आता आवरलंय, तर थोड्या वेळामध्ये आता आम्ही निघणार आहे राहुरीला. माझी पॅकिंग करायची झोप झालेली आहे बघा इथं मस्त. आता दादू आत्यासोबत खेळतोय. हे बघा इकडे आमच्या बॅगी बिगी भरून झाले. अय तू कोण माझ्या उड्यावर राहिली काय ग? अगं बाई तिकडे गेलं सांग ना पण तू. तिकडे गेलं सांग ना राव. बरं सांग काय. खायची नसती अशी तोडायची मग आपल्या खेकडा खायचा. अगं तिकडे अजून खेकडे आणले का नाही आणले? तू इकडे खेकडे खायची तयारी जाऊ झाली. तुला काय माहिती तिकडे खेकडे? माहिती मामा म्हणली. मामा काय म्हणले? खेकडे आणणारे काही पण करा पण आणि हा ग तुला माहिती आहे का? तुला काय माहिती खेकड्याची नांगी मोडायची खेकडे तास काय खायला तू? ते मी मोबाईल मध्ये बघेले. अजून खेकडा कसा राहत तो पाहिलं नाही आणि तू खेकडे खायबद्दल हुशार झाली की एवढी मोबाईल पाहून. मोबाईलचे चांगले परिणाम. खेकडे कसे खायचे तृप्तीने सांगितले तृप्तीच्या पप्पांना. इकडे बघा कशी मस्ती चालू आहे. बाई मोबाईल मध्ये पाहून तर 50% लोक खेकडे खायला लागले आणखीन. आधी माहित नव्हतं लोक. मग कितकं लोक खेकडे खायचे. पण त्यांची ते हाताने नसतं तोडायची त्यांची नांगी. मग त्यांनी तोडायची असती पण आपल्याकडे चिमटाच नाही तर काय. 50% लोकांना कस तरी वाटत होतं खेकडे खायला. ते सुद्धा आता त्यांना दन खेकडे खायला लागली. हा ना. हा मोबाईल मध्ये पाहून. मी पण ट्राय करून पाहिजे तसं ऐकायला तसं जरा हे होते पण बघू खाऊन खेकडा. पण आणले का नाही आणले? फोन केला होता नाही गेला होता डॅमला आणायला. त्याला विचारलं होतं जरा मी तर मी एका चाललंय डॅमला आणायला. तेव्हा काय उड्या मार राहिली नाही. गुलाबजामुन खायचे. आजीने गुलाबजामुन पण बनवलेले. मग आधी काय खाणार? खेकडे. तर चला मंडळी आता आम्हाला निघायची तयारी करायची. तयारी झाली आता माहेरी जाण्याची. हे बघा इकडे गाडीला पिशवी बांधायचं काम चालू आहे. इकडे बॅगा बिगा भरून ठेवलेले आहे आणि दादू इकडे आत्याला भेटून घेऊन राहिला आहे का नाही. हे बघा जाऊ का आम्ही? तू थांबतो का? चल 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 चल. हे बघा आमचा हिरो इकडं कसं दिसतोय. हा तृप्तीला बर्थडेला आणि दिवाळीला मिळून घेतलेला ड्रेस आहे की नाही. कसं आहे मग. चला आता आम्ही चाललोय राहुरीला. मी दादूला आता गुंडाळून अय बाई अगं इथं माणसं आहे माणसं काय यांना देऊन कॅना काढून राहिली. अय अय नको यांना देऊन कॅना काढू. माणसं आहे इथं. बांधली बांधली तिकडे द्यायला घेतला शेव चिवडा. शेव घेतला चिवडा घेतला शंकरपाळे घेतले. दोन प्रकारचा चिवडा घेतला. उलुली घेतला पण भरून घेतला. भरून घेतला आणि उली कायला म्हणजे अहो थोडा थोडाच घेतला. अर्धी अर्धी पिशी. तिकून येताना चांगलं 1-1 किलोचा माना मला त्यांची देखत मारायला लोक लावून निघायच टायमाला. हा ना. चांगलं म्हणजे कसं आपला महिना तरी निघला पाहिजे शेवचिवड्या मी तर शेवचिवडाच खाणार. तुम्ही महिन्यावर भाकरी खाणारच नाही का? थोडा जास्त कमी आण शेवचिवडा येतात. अहो लय शेवचिवडा खाशा नुसतं तर अशक्तपणाही जावं लागेल तीनदा बाथरूमला. बाकीचं काही असू तू येताना शेवचिवडा भरपूर आण तिथून. किलो का? हा बर सासवडी काय राहती बाहेर काय राहत. सासूरवाडी भक्कम तर महिनाभर मुक्काम. पिशा दे ग चल. तर मंडळी आम्ही आलो आहे आता राहुरीला आहे का नाही दिवाळीला. हे बघा आमच्या आधी सगळे मंडळी आलेले. आम्हीच लेट झालो. चला चिल्लर पार्टी आहे करा. अशी मस्त तसं आम्ही बराच वेळ झाला आलेलो होतो. शिवला झोप पण आलेली होती तर शिवची मस्त छान एक टुकला झालाय. जेवण बिवण झालंय पोरांचं. तुरू पण ड्रेस वगैरे चेंज करून लागली खेळायला. बराच वेळ झाला आम्हाला येऊन. आणि इथं बघा ज्योतीने आधी इतकी सुंदर रांगोळी काढलेली होती. मी आता व्हिडिओ टाकते. हे बघा अशी रांगोळी तिने काढलेली होती. आणि विना आला बाहेर आणि विनाने आल्या आल्या इथले जे बहीण भाऊ होते ते एका ठिकाणी गोळा करून घेतले. बाकी काहीच नाही गोळा केलं. बाकी फक्त बहीण भाऊ एका ठिकाणी गोळा करून घेतले. डायरेक्ट गंज घातला सगळी रांगोळी. रात्री ज्योती किती वाजेपर्यंत रांगोळी काढत होती का? 2:30-3 वाजेपर्यंत. कारण ही चिल्लर पार्टी रांगोळी काढून देत नाही. सगळी पांगून घेते त्याच्यामुळे तिने रात्रीची रांगोळी काढली होती. आणि आम्ही आल्यानंतर विनू बाळ कुठे गेलं. विनू बाळांनी सगळा बोचका वाचकी करून दिली आहे का नाही. बदमाश बदमाश. हे बघा हा बदमाश नंबर 2.
हे पडलं का रे? इथं इतका हे चालू का माझी हे बघा हे पडतं का नाचतोय सुताई बॉम्ब तेव्हा वडायला नवीन फटाका सुताई बॉम्ब अगं सुतळी नाही, रस्सी बॉम्ब. रस्सी बॉम्ब काय म्हणती मला रस्सी बॉम्ब आहे, रस्सी. आता रस्सी रस्सी बॉम्ब. हे बघा हा सगळा फटाकड्याला घाबरतो आणि रस्सी बॉम्बला पाहिला कसं नाचवतो त्या काका वाजवते हे बघा इथं फटाकडे द्यायलाय मंडळी विनू म्हणतो कॅमेरा बंद करू नको हा, वर. वाजलं पुढे गेलो भावाला राहू देऊ वाजवायला आम्हाला आणली होती दादा इकडे किती काय भारी फटाकडी बेटा जरा बाहेर तो फटाकडा कॅमेरा मध्ये विनू दिसलं नाचो नाचो हॅपी दिवाळी नंतर विनू नाही का विनू दाखवायचा हॅपी बर्थडे टू ढुंकडंग 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 विनू नाच टिंगडंग 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 हे बघा कसं बघतोय पोरांना त्याने आजच एवढी पोरं एकत्र बघितली तर चला आता मजा काढू फटाकडे वाजू पडशील